लाखांदुरात रानभाजी महोत्सव उत्साहात 36 प्रकारच्या वनभाज्यांचे प्रदर्शन। लाखांदूर तालुक्यातील रानभाजी महोत्सव संपन्न। आता पाहूयात भंडारा जिल्ह्यातून पारंपरिक आहार आणि रानभाज्यांच्या संवर्धनाचा संदेश देणाऱ्या महोत्सवाची बातमी। जागतिक आदिवासी दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा भंडारा आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने लाखांदूर तहसील कार्यक्रमाच्या प्रांगणात तालुक्यातील रानभाजी महोत्सव 2026 उत्साहात पार पडला। या महोत्सवात तब्बल 36 प्रकारच्या रानभाज्या, वन औषधी आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचे आकर्षक प्रदर्शन करण्यात आले। सुमारे 145 शेतकऱ्यांनी स्टॉलला भेट देत या उपक्रमाला प्रतिसाद दिला। महिला बचत गट, शेतकरी, नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला। रानभाज्यांमध्ये विविध पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असून बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक आहारातून दूर जात असलेल्या समाजाने रानभाज्यांचे महत्त्व ओळखून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आत्माच्या प्रकल्प संचालक उर्मिला चिखले यांनी केले। महोत्सवाचे उद्घाटन लाखांदूरचे तहसील वैभव पवार यांच्या हस्ते तर सह उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर यांच्या हस्ते करण्यात आले। गावागावात रानभाज्यांच्या रोपवाटिका तयार करून हा उपक्रम अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे ब्राह्मणकर यांनी सांगितले। पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन, पारंपरिक ज्ञानाचे जतन आणि आरोग्यदायी आहाराचा प्रसार करण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांचा रिपोर्ट। आपण रानभाजी महोत्सव दरवर्षी घेत असतो। दरवर्षी आपण ऑगस्टच्या पंधरवड्यामध्ये हा रानभाजी महोत्सव घेत असतो। याचं कारण असं की पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या आपल्या शेतामध्ये, शेताच्या बांधीवर, रानामध्ये नैसर्गिकरित्या रानभाज्या उगवत असतात आणि त्याच्यावरती कोणताही आपण औषध फवारलं जात नाही आणि त्याचे औषधी गुणधर्म भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचा आहारामध्ये आपण समावेश केल्यावरती खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीराला त्याचे फायदे होतात। तर याचं सर्वांना, या रानभाज्यांचं महत्त्व सर्वांना पटवून द्यावं आणि त्या निमित्तानं रानभाज्यांची ओळख नवीन पिढीला व्हावी या उद्देशाने आपण दरवर्षी या पंधरवड्यामध्ये साजरा करत असतो रानभाजी महोत्सव। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, आता आपण या पिढीमध्ये जनरेशन मध्ये राहतोय तर किती औषधाची फवारणी केलेलं अन्न आपण खात आहोत। आपल्याला माहिती आहे की त्याचा किती दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत आहे। तर या निमित्तानं आपण रानभाजी महोत्सवामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आहेत, ज्या की विषमुक्त आहेत, त्या रानभाज्यांचा आपण जर आहारामध्ये समावेश केला तर नक्कीच आपलं आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहणार आहे। जसे की आपले पूर्वज होते की ते आपल्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रानभाज्यांचा समावेश करत होते, त्यामुळे त्यांना असं मोठ्या रोग वगैरे होत नव्हते। बघा, आता खूप मोठ्या प्रमाणात रोगाचं प्रमाण वगैरे वाढलेलं आहे, कारण औषधीचं प्रमाण खूप आपण खात आहोत। म्हणजे आपण जे अन्न खात आहोत त्याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात भाजीपाला असेल, अन्न आहे, फळ आहे, त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात औषधाचा फवारणी केली जाते। त्यामुळे आपण जे अन्न खातोय ते बऱ्याच प्रमाणे रासायनिक औषधांची फवारणी केलेलं खातोय। तर या महोत्सवाच्या निमित्तानं आपण निरोगी आणि सुदृढ आपलं आरोग्य कसं ठेवता येईल याचा विचार करूया। या निमित्तानं मी सर्वांना हेच आवाहन करते की आजच्या या रानभाजी महोत्सवामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं। रानभाज्यांची खरेदी देखील आपण इथे करू शकता आणि त्याचबरोबर आज आपण कृषी विभागामार्फत महाविस्तार दिन म्हणून पण साजरा करत आहोत। तर मी कृषी विभागाच्या वतीनं सर्वांना विनंती करते की सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये महाविस्तार ॲप डाउनलोड करावं। त्याचे अनेक फायदे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कीड व रोगाची माहिती आहे आपल्या पिकांसंदर्भात किंवा सर्व प्रकारच्या पिकांचे काढणीपासून, लावणीपासून ते काढणीपर्यंतचे सर्व तंत्रज्ञान दिलेले आहे। तर सर्वांनी हे ॲप जरूर आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावं ही विनंती करते आणि माझे 2 शब्द